सत्य उघड करणारी अमावस्या आणि सिंह राशीचे अंतर्गत जागरण. नवीन वर्षातील पहिली अमावस्या ही केवळ चंद्राचा अंधार नाही, तर जीवनातील भ्रमांचा अंत करणारी शक्ती आहे. सिंह राशीच्या बाबतीतही ही अमावस्या विशेष प्रभावी ठरते, कारण सिंह राशी स्वभावतः विश्वास ठेवणारी, नाती जपणारी आणि स्थैर्याला प्राधान्य देणारी असते. त्यामुळेच अनेक वेळा सिंह राशी स्वतःपेक्षा इतरांच्या भावनांना अधिक महत्त्व देते आणि खोट्या नात्यांनाही चिकटून राहते. ही अमावस्या त्या अंधारात लपलेल्या सत्यावर प्रकाश टाकते. जे लोक आत्तापर्यंत गोड बोलून आपुलकी दाखवून जवळ होते, त्यांचा खरा हेतू हळूहळू स्पष्ट होऊ लागतो. हा काळ मानसिकदृष्ट्या अस्वस्थ करणारा असतो, कारण ज्या नात्यांना आधार होता तीच नाती डगमगू लागतात. मात्र हीच अस्वस्थता सिंह राशीसाठी अंतर्गत जागरणाची सुरुवात ठरते. या अमावस्येनंतर सिंह राशीला हे उमजू लागते की प्रत्येक नातं टिकवणं हे आपलं कर्तव्य नाही आणि प्रत्येक वेदना सहन करणं हे त्याग नाही. सत्य स्वीकारणं आणि स्वतःसाठी उभं राहण्याची वेळ आता आली आहे. म्हणूनच ही अमावस्या जरी वेदनादायक वाटली तरी ती सिंह राशीच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा ठरते. नंबर 1 आहे खोट्या नात्यांचा हळूहळू पण कायमस्वरूपी अंत सुरू होणार. या अमावस्येनंतर सिंह राशीच्या जीवनातील जे संबंध फक्त गरज, स्वार्थ, मत्सर किंवा फायद्यावर आधारलेले होते ते तुटू लागतील. काही लोक अचानक दुर्लक्ष करतील, तर काही मुद्दाम अंतर वाढवतील. हे तुटणं एका दिवसात होणार नाही, पण प्रत्येक भेटीत, प्रत्येक संवादात तुम्हाला जाणवेल की हे नातं पूर्वीसारखं राहिलेलं नाही. सिंह राशी स्वभावतः नाती जपणारी असल्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत प्रयत्न कराल. पण या अमावस्येचा प्रभाव असा आहे की सत्य तुमच्या डोळ्यांसमोर येईल आणि नातं ओढून ठेवणं अशक्य होईल. हा अंत दुःखद वाटेल, पण याच अंतामुळे तुमच्या आयुष्यातील नकारात्मक ऊर्जा निघून जाईल. नंबर 2 आहे कपटी नातेवाईकांचा भयंकर आणि धक्कादायक चेहरा उघड होणार. या काळात काही नातेवाईकांचे बोलणे आणि कृती यामध्ये फरक स्पष्ट दिसू लागेल. जे लोक तुमच्यासमोर प्रेम, काळजी आणि आपुलकी दाखवत होते, तेच तुमच्या अनुपस्थितीत तुमच्या विरोधात बोलू शकतात. हे तुम्हाला कळेल. पैसा, मालमत्ता, प्रतिष्ठा किंवा कौटुंबिक निर्णयांमध्ये हे लोक तुमच्या विरोधात कट रचत असल्याची चिन्हे दिसू शकतात. हा चेहरा भयंकर वाटण्याचं कारण म्हणजे तुम्ही कधीही अशी अपेक्षा केली नसते, पण अमावस्येची ऊर्जा लपलेली विषारी नाती बाहेर काढते आणि सिंह राशीला सत्य पाहण्यास भाग पाडते. नंबर 3 आहे भावनिक धक्का, अस्वस्थता आणि अंतर्गत संघर्षाचा काळ. सत्य समोर आल्यावर सिंह राशीच्या मनात प्रचंड संघर्ष निर्माण होईल. मी इतका विश्वास का ठेवला, मी एवढं सहन का केलं, असे प्रश्न सतत मनात घोळतील. झोप न लागणे, मन उदास होणे, एकटेपणाची भावना वाढणे असे मानसिक परिणाम काही काळ जाणवू शकतात. हा भावनिक धक्का कमकुवत करण्यासाठी नाही, तर तुम्हाला मानसिकदृष्ट्या जागृत करण्यासाठी आहे. या टप्प्यावर तुम्ही स्वतःकडे प्रामाणिकपणे पाहाल आणि कुठे स्वतःला कमी लेखलं हे ओळखाल. हा अंतर्गत संघर्ष पुढील मोठ्या परिवर्तनाची सुरुवात ठरेल. नंबर 4 आहे घरगुती वातावरणात तणाव, वाद आणि गुपितांचा उलगडा. या अमावस्येनंतर घरात दडलेले विषय अचानक चर्चेत येऊ शकतात. जुने वाद, न मिटलेले गैरसमज, आर्थिक व्यवहारातील लपवलेली सत्य उघड होण्याची शक्यता आहे. काही वेळा घरातील व्यक्तींच्या वागण्यात अचानक बदल जाणवेल. हा तणाव काही काळासाठी घरातील शांतता बिघडवू शकतो, पण यामुळे वर्षानुवर्ष दाबून ठेवलेली गुपिते बाहेर येतील. सिंह राशीसाठी हा काळ कठीण असला तरी आवश्यक आहे, कारण खोट्या शांततेपेक्षा स्पष्टतेतून येणारी शांती अधिक टिकाऊ असते. नंबर 5 आहे सहनशक्ती, संयम आणि आत्मसन्मानाची अंतिम परीक्षा. सिंह राशीने आयुष्यात खूप वेळा इतरांसाठी स्वतःला मागे ठेवले आहे. या अमावस्येनंतर मात्र परिस्थिती अशी बनेल की तुम्हाला स्वतःच्या मर्यादा ठरवाव्याच लागतील. सतत सहन करणं हे गुण नसून स्वतःवर अन्याय असल्याची जाणीव होईल. या काळात काही कठोर निर्णय घ्यावे लागू शकतात. नाही म्हणण्याची सवय लावावी लागेल. हे निर्णय घेताना मन कडवट होईल, पण आत्मसन्मान जपला जाईल. याच टप्प्यावर सिंह राशी मानसिकदृष्ट्या परिपक्व आणि मजबूत बनते. नंबर 6 आहे जे लोक दूर जातील तेच तुमच्या प्रगतीला अडथळा ठरणारे होते याची जाणीव होईल. या अमावस्येनंतर सिंह राशीच्या आयुष्यातून काही लोक निघून जातील. सुरुवातीला हे लोक दूर जाणे वेदनादायक वाटेल, कारण त्यांच्याशी भावनिक नातं जोडलेलं असतं. मात्र जसा जसा काळ पुढे जाईल तसं तसं तुम्हाला जाणवेल की त्यांच्या उपस्थितीमुळेच तुमची मानसिक घुसमट होत होती. हे लोक सतत तुमच्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह लावत होते, तुमच्या यशाकडे दुर्लक्ष करत होते किंवा गुपचूप तुम्हाला कमी लेखत होते. त्यांच्या अनुपस्थितीमुळे तुमचे विचार स्पष्ट होतील, आत्मविश्वास वाढेल आणि आयुष्यात पुढे जाण्याचा मार्ग मोकळा होईल. नंबर 7 आहे आत्मसन्मानाची नवीन जाणीव आणि स्वतःसाठी उभे राहण्याची ताकद. या काळात सिंह राशीला स्वतःच्या मूल्यांची खरी ओळख होईल. आतापर्यंत तुम्ही नात्यांसाठी अनेक वेळा स्वतःच्या भावना दाबल्या, पण आता ते शक्य होणार नाही. तुमचा आत्मसन्मान जागा होईल आणि तुम्ही स्वतःला दुय्यम स्थान देणं थांबवाल. या टप्प्यावर तुमचं बोलणं अधिक स्पष्ट आणि ठाम होईल. कोणत्याही नात्यात तुम्ही समान सन्मानाची अपेक्षा ठेवू लागाल.
काही लोकांना हा बदल खटकू शकतो, पण याच बदलामुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या अधिक सक्षम बनाल. नंबर 8 आहे, जुने भावनिक बंधने तुटून नवीन शुद्ध नात्यांसाठी जागा तयार होणार. जुनी नाती तुटली म्हणजे आयुष्य रिकामं होईल असं नाही. उलट या अमावस्येनंतर सिंह राशीच्या आयुष्यात नवीन, प्रामाणिक आणि आधार देणारी माणसं येण्याचा मार्ग खुला होईल. ही नाती लगेच तयार होणार नाहीत, पण हळूहळू तुमच्या आयुष्यात स्थिरता आणणारी ठरतील. तुम्ही आता केवळ शब्दांवर नव्हे तर कृतींवर विश्वास ठेवायला शिकाल. त्यामुळे जे नवे संबंध तयार होतील ते अधिक मजबूत, विश्वासार्ह आणि दीर्घकाळ टिकणारे असतील. नंबर 9 आहे, मानसिक परिपक्वता आणि आध्यात्मिक परिवर्तनाची सुरुवात. या अमावस्येचा प्रभाव केवळ बाह्य नात्यांपुरता मर्यादित नाही, तर तो तुमच्या अंतर्मनालाही स्पर्श करतो. सिंह राशी अधिक अंतर्मुख होईल. शांतता, एकांत आणि आत्मपरीक्षण याकडे ओढ वाढेल. देवावरचा विश्वास अधिक दृढ होईल. आयुष्यात जे घडलं ते केवळ शिक्षा नसून शिकवण होती हे उमगेल. या आध्यात्मिक परिवर्तनामुळे तुम्ही भविष्यातील आव्हानांना अधिक शांत, समजूतदारपणे आणि स्थिर मनाने सामोरे जाल. वेदनेतून मुक्ततेकडे आणि खोट्या नात्यांपासून आत्मशक्तीकडे. नवीन वर्षातील पहिली अमावस्या सिंह राशीसाठी शेवट नसून नव्या, स्वच्छ आणि सत्यावर आधारित आयुष्याची सुरुवात आहे. खोट्या नात्यांचा अंत, कपटी नातेवाईकांचा उघड झालेला चेहरा आणि भावनिक धक्के हे सर्व अनुभव सुरुवातीला जड वाटतात, पण याच अनुभवांमुळे सिंह राशी मानसिकदृष्ट्या अधिक मजबूत, जागरूक आणि परिपक्व बनते. या काळात जे लोक दूर जातील त्यांची जागा रिकामी वाटेल, पण तीच रिकामी जागाच तुमच्यासाठी आवश्यक होती, कारण त्या जागेतच आत्मसन्मान, मानसिक शांतता आणि योग्य लोकांसाठीची संधी निर्माण होणार आहे. आता तुम्ही कोणाच्याही गोड शब्दांवर नव्हे तर त्यांच्या कृतींवर विश्वास ठेवाल, स्वतःच्या मर्यादा स्पष्ट ठेवाल आणि गरज नसलेली वेदना सहन करणार नाही. ही अमावस्या सिंह राशीला एक महत्त्वाचा धडा देते. खोट्या नात्यात अडकून राहण्यापेक्षा एकटे पण शांत राहणे केव्हाही चांगले. एकदा सत्य स्वीकारल्यानंतर आयुष्य अधिक हलके, स्पष्ट आणि स्थिर होते. म्हणूनच हा काळ कठीण असला तरी सिंह राशीसाठी तो आत्मशक्ती, मुक्तता आणि नव्या अध्यायाची सुरुवात ठरतो. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.